सत्यप्रीत न्यूज। बुलढाण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान बोगस मतदानाचा थरारक प्रकार उघडकीस आलाय। मतदानासाठी पोहोचलेला एक संशयित मतदार हा बोगस असल्याचं लक्षात येता स्थानिकांनी त्याला रोखले आणि क्षणामध्ये हातापायांची भाषा सुरू केली आहे। रागाने पेटले आणि संबंधिताला बेदम चोप दिल्याचं दृश्य समोर आलंय। मात्र पोलिसांकडे सुपूर्द करण्याआधीच बोगस मतदाराने हुडकन पळ काढलाय आणि याच घटनेनंतर राजकीय वातावरणात मोठा विस्फोट झालाय। एनसीपी नेता रोहित पवारांनी थेट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार संजय गायकवाड यांच्या मुलानं आणि पुतण्यानं पोलिसांची इज्जत घालत त्या बोगस मतदाराला पळवून नेले। म्हणजे सत्ताधारी लोक स्वतःच दुबार मतदारांद्वारे निवडणूक प्रक्रियेत धूळ घालतात आणि बचावही स्वतःच करतात। रोहित पवारांनी या घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला असून थेट निवडणूक आयोगालाही सवाल उपस्थित केला। त्यांच्या शब्दामध्ये आम्ही कित्येक वेळा आयोगाला दुबार मतदारांवर कारवाईची विनंती केली आहे, पण कसलीही दखल घेतली गेली नाहीये। आज बोगस मतदार पकडला गेला तरी सत्ताधारी आमदारांच्या नातलगांनीच त्याला पळवून नेलं। आयोग झोपलाय का? मालकांवर कारवाई करायची नाही असं ठरवलंय का? या आरोपानंतर बुलढाण्यातील निवडणूक राजकारण चांगलंच तापलंय। आता आयोग काय भूमिका घेतोय हा पुढचा मोठा सवाल आहे। सत्यवेद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा।